भविष्यासाठी शुभेच्छा. थँक्यू संजीवनी जॉफ्रे, थँक्यू अमित भैया, थँक्यू विवेक भैया. या ठिकाणी बघतोय आपण नियुक्तीपत्र वाटप झालेले आहेत आणि नियुक्तीपत्र वाटप झालेल्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद नव्हे तर समाधान पाहावयास मिळत आहे. कारण आनंद हा क्षणिक असतो आणि बऱ्याच बेरोजगार युवतींची दिशा बदलेल, त्यांच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळेल असं मला वाटतं. आज या ठिकाणी सिलेक्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं, सर्व तरुणींचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं नसेल त्यांनी निराश न होता पुन्हा एकदा पुढच्या इंटरव्ह्यूसाठी तयार राहावं. त्यांच्याबद्दल मी एवढंच म्हणेन की आपली सोच जर आपण पॉझिटिव्ह ठेवली, सकारात्मक ठेवली तर त्यातनं निश्चित मार्ग मिळेल. किसी कवि ने कहा है कि यदि सोच बदलो तो सितारे बदल जाते हैं, नज़र बदलो तो नज़ारे बदल जाते हैं, कश्ती बदलने की जरूरत नहीं, सिर्फ दिशा बदलो खुद ब खुद किनारे बदल जाते हैं. तर मला वाटतं नक्कीच आपली दिशा या ठिकाणी बदलेल. त्यासाठी तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाबद्दल अगदी मनापासून विवेक भैया आणि पूर्ण प्रतिष्ठानचं मी मनापासून भारत माता की जय. नाश्ता केलेला नाही. डॉक्टर साहेबांनी म्हटल्याप्रमाणे ज्या ठिकाणी युवा शक्ती असते त्या ठिकाणी आवाज येणं म्हणजे कुठंतरी युवकांच्या दृष्टिकोनातून ती चांगली बाब नाही. परत एकदा म्हणतो, भारत माता की भारत माता की. मुलींचा आमच्या आवाज येत नाही तिकडून. भारत माता की. उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, सर्वप्रथम संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो. आत्ताच मला सूचना मिळाली की जवळपास 8,000हून अधिक या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेले आहे. ऑफलाईन पण बरेच लोक या ठिकाणी 2,000हून अधिक फिजिकल फॉर्म्स या ठिकाणी घेऊन येत आहेत. त्यामुळं आपण इंटरव्ह्यूज काही प्रमाणात थांबवलेले आहेत. परंतु 5 वाजेपर्यंत आपल्याला 100हून अधिक आलेल्या कंपनीचे यांच्या माध्यमातून सर्व इंटरव्ह्यूज पार पाडायचे आहेत. त्यामुळं मान्यवरांचं मनोगत आपल्याला इथं जरी घेता नाही आलं तरी त्यांचा अभिप्राय आपल्या मीडिया टीमच्या माध्यमातून दिवसभर आपल्याला उपस्थित असलेल्या युवकांसमोर, मान्यवरांसमोर आपण स्क्रीनवर या ठिकाणी दाखवणार आहोत. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अमितदादा कोल्हे, त्याचप्रमाणे आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाले असे डॉक्टर रामदासजी आव्हाड साहेब, त्याचप्रमाणे डॉक्टर दत्तात्रय मुळे साहेब, सुधीरजी डागा साहेब, आमचे स्नेही राजेशजी ठोळे साहेब, प्रसिद्ध असे कोपरगाव नगरीतले उद्योजक संजयजी भन्साळी साहेब, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष गणेशजी वाणी साहेब, जयंतजी जोशी साहेब, VSजी शेख सर, या ठिकाणी उपस्थित असलेले प्रसादजी कापकडे, आत्मा मलिकचे सचिव हनुमंतराव भोंगळे, याचप्रमाणे उपस्थित असलेले KGS कॉलेजचे प्राचार्य VS ठाणगे सर, मकरंजी कोराळकर साहेब, डॉक्टर आरगडे साहेब, डॉक्टर एकनाथजी गोंदकर, नितीनजी शिंदे, दीपकजी गायकवाड, सर्वच उपस्थित, जितेंद्र रणशोर, सर्व संजीवनी उद्योग समूहाचे विविध संस्थेचे पदाधिकारी, गणेश कारखान्याचे सर्व संचालक, संजीवनी उद्योग समूहाचे सर्व कर्मचारी, सर्वांचं या निमित्ताने मी स्वागत करतो. खरं तर आलेल्या सर्व कंपन्यांचे HR, या ठिकाणी उपस्थित असलेले युवा विद्यार्थी युवती, प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, पत्रकार बंधूंनो, आपल्याला ज्ञात आहे की असा आगळा वेगळा कार्यक्रम पहिल्यांदाच आपल्या या कोपरगाव नगरीमध्ये होत आहे. खरं तर नोकरी महोत्सवाची का गरज पडावी याचं जर आपण कारण बघितलं तर डॉक्टर साहेब रोजच या ठिकाणी अनेकांचे अर्ज
माझ्याकडे 7-8 तरी अर्ज रोजच येत असतात आणि बऱ्याचदा आम्ही सांगतो की आपल्याला कुठेतरी संजीवनी उद्योग समूहामध्ये मर्यादा आलेली आहे. कुठेतरी राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या आपल्याला बांधिलकी असल्यामुळं अनेकांचा आग्रह असतो की आपण नोकरी द्यावी. परंतु गेल्या भाषणात देखील मी सांगितलं होतं की आता आपल्याला उद्योग समूहामध्ये जिथं 1 जण घेता येतो तिथं आपण 4-4 जण घेतलेले आहे आणि आपल्याला प्रत्येकाच्या प्रपंचाला हातभार लावता यावं याच उद्दिष्टाने स्वर्गीय कोल्हे साहेबांनी अनेक संस्था खरं तर तालुक्यामध्ये काढल्या. परंतु तरी देखील आग्रह असतो की दादा लग्न होस्तर का व्हायला याची नोकरी लावून द्या. त्याचं लग्नच होत नाही, खरं आहे का नाही? मोठा प्रश्न झालेला आहे. अनेकदा पालक येतात किंवा शेतीमास आहे, दुधाचा व्यवसाय चांगला चालू आहे, परंतु मुलींची मागणी असते की नोकरी असलेलाच मुलगा पाहिजे आणि म्हणून काही दिवस का व्हायना, काही महिने का व्हायना आपल्या संस्थेमध्ये त्याला नोकरी द्या. म्हटलं असे फसवे कामं आम्ही करू शकत नाही, परंतु आपण आपल्या परीने समाजाला काहीतरी देणं लागतो या उद्दिष्टाने आपण कार्यरत असतो. आपण या प्रश्नावर काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यामुळे सातत्याने आम्ही याचा विचार करत राहिलेलो आहे. खरं तर गेली 9 वर्षापूर्वी आम्ही हे संजीवनी युवा प्रतिष्ठान स्थापन केलं. अनेक उपक्रम संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या अंतर्गत आपण घेत असतो. विशेषतः 5 उद्दिष्ट युवा सशक्तीकरण असेल, पर्यावरण असेल, आरोग्य असेल, सामाजिक एकता असेल, हे सर्वच कृषी याचे 5 उद्दिष्ट आपण सातत्याने काही ना काही काम करत असतो. परंतु खऱ्या अर्थाने आज जर बघितलं तर आपल्या कोपरगाव नगरीमध्ये 18 ते 30 वर्षाच्या वयोगटाची जर संख्या बघितली तर जवळपास 60,000च्या वर ही संख्या आता जाते आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आपल्याकडे युवा वर्ग आहे, युवती आहे, तर स्वाभाविकदृष्ट्या कुठेतरी आपल्याला रोजगार हा मोठा प्रश्न त्यांच्यामध्ये दिसून येतो आणि संधी नसल्यामुळे स्थलांतर होत आहे. अनेक युवक वेगवेगळ्या शहरांमध्ये चाललेले आहेत. परंतु याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की एकेकाळी समृद्ध समजली जाणारी आपली बाजारपेठ, रेल्वे लाईन होती, गुळाचा व्यापार होता, ऑटोमोबाईल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात, गॅरेज ज्याला आपण म्हणतो ते मोठ्या प्रमाणात होते. परंतु कालांतरानंतर याला कुठंतरी अडचणी झाली. खरं तर 2005चा समन्वय कायदा आल्यानंतर उद्योग व्यवसाय येण्याची शक्यताच आपल्या इथून मावळली. कारण की कुठलाही उद्योग यायचा म्हटलं तर पहिलं पाण्याचं त्या ठिकाणी